बुल्ढाना एसटी डिपो में 5 नई एसटी बसें यात्रियों की सेवा में दाखिल हो चुकी है, जिससे यात्रियों को कुछ हद तक राहत जरूर मिली है। बुल्ढाना डिपो में बसों की हालत बेहद खस्ता है और ग्रामीण यात्रियों समेत शहरी क्षेत्रों में लंबी दूरी की यात्रा करने वाले यात्रियों को अपनी जान हथेली पर रखकर यात्रा करनी पड़ती है। इसे देखते हुए बुल्ढाना के शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने बुल्ढाना जिले में 460 एसटी बसों की मांग की थी। मंत्री प्रताप सरनाइक से बुल्ढाना एसटी डिपो में 50 से 60 बसों की मांग की गई थी, जिसमें से 5 बसें अब बुल्ढाना डिपो में आ चुकी है। इससे यात्रियों को कुछ राहत मिली है, जबकि अगले चरण में जल्द ही अन्य बसें भी उपलब्ध होंगी। बस की विधायक संजय गायकवाड़ ने पूजा अर्चना की और इन बसों को जनता की सेवा में लगाया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी बसेसची व्यवस्था अतिशय खराब झाली होती। अनेक वर्षापासूनच्या जुन्या असलेल्या ह्या गाड्या पॅसेंजरला नेताना अनेक वेळेस बंद पडायच्या, पॅसेंजरला त्याचा त्रास व्हायचा आणि म्हणून मागच्या काळात मी लक्ष वेधून जवळपास 460 गाड्यांची मागणी जिल्ह्याकरता केली होती, पण दुर्दैवाने कोरोना लागला आणि संपूर्ण बजेट कोलमडलं। त्याच्यामुळे आता नव्याने आमचे मंत्री प्रतापराव सरनाईक साहेबांना मी जवळपास 50 ते 60 गाड्यांची मागणी या बुलढाणा जिल्ह्याच्या डिपो करता केली, कारण हे जिल्ह्याचं स्थान आहे आणि याच ठिकाणून सगळेच प्रवासी हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातात, नवे महाराष्ट्रभर जातात। आणि मग आज 5 गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळाल्या। परंपरागत सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये नाहीये, नवीन पद्धतीची अरेंजमेंट आहे। त्याला सिटिंगला जे सीट आहे त्याला पुश करता येते, म्हणजे आराम पण करता येते। त्याला सगळ्या सीट जो चार्जिंग मोबाईल चार्जर पण याच्यामध्ये बसलेला आहे आणि लवकरच पुढच्या टप्प्याच्या गाड्या येणार आहेत। पुढच्या टप्प्याच्या गाड्या येणार आहेत, त्याच्यामध्ये प्रवाशांसाठी टीव्हीची सुद्धा व्यवस्था राहणार आहे, ज्याच्यामध्ये बाहेरच्या जगात काय चाललंय, बातम्या वगैरे, पिक्चर हे देखील सगळ्यांना पाहता येणार आहे। आणि म्हणून आता या 5 गाड्या आल्यामुळे थोडाफार दिलासा प्रवाशांना या ठिकाणी मिळालेला आहे, पण लवकरच कमीत कमी 50 गाड्या आपल्याला मिळतील अशा प्रकारचे मी प्रयत्न करणार आहे।